नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशात विकासाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारचा परस्पर संवादावर भर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी 3 दिवसांच्या भारत भेटीवर, अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर होणार चर्चा. पाकव्याप्त काश्मीरवर दावा सांगण्याच्या भारताच्या भूमिकेचं बलोच रिपब्लिकन पार्टीकडून स्वागत. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग सदैव स्मरणात ठेवला तरच देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, मनोहर पर्रीकर. सावित्री पूल दुर्घटनेतील जयगड मुंबई ही दुसरी बस सापडली, बस बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न. पत्रकारिता, चित्रपट, नाट्य, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात लीलया संचार करणारे आचार्य अत्रे यांच्या जयंतीदिनी राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारताची आघाडीची स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल हिनं ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकली. आणि आता सविस्तर वृत्त. देशात विकासाभिमुख बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा परस्पर संवादावर जास्त भर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं. हैदराबाद इथल्या ISBMमध्ये माहिती सेवेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नायडू यांनी आज मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सरकारच्या सुशासनाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांशी संपर्क ठेवत नाहीत अशी टीका होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी समाज माध्यमातून सामान्य जनतेशी संवाद साधत असतात, असं व्यंकय्या नायडू यांनी यावेळी स्पष्ट केलं. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील समान हितांबाबत चर्चा झाली. या भेटीदरम्यान चीनमध्ये होणारी G20 शिखर परिषद आणि भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेबाबतही चर्चा झाली. 3 दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या वँग यांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळ पातळीवरही चर्चा झाली. NSG-मधील भारताच्या सदस्यत्वासह इतर महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दोन्ही देशांनी दर्शवली आहे. पाकव्याप्त काश्मीरवर दावा सांगण्याच्या भारताच्या भूमिकेचं बलोच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष बृहन्दाग बुक्टी यांनी स्वागत केलं आहे. आम्ही भारताच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत करतो, असं बुक्टी यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जबाबदार शेजारी असल्यानं भारतानं बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करावा, असंही बुक्टी यांनी सांगितलं. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान करत असलेले अत्याचार जगासमोर यायला हवेत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या वक्तव्यावर बुक्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या सेजनूर गावात काल रात्री अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 2 जण ठार तर 2 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या 2 नागरिकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कुठल्याही दहशतवादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग सदैव स्मरणात ठेवला तरच देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे. 70 साल आजादी के याद करो कुर्बानी या कार्यक्रमाअंतर्गत आज अंदमानमधल्या सेल्युलर जेल प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पर्रीकर बोलत होते. भारतवासियांनी किमान एकदा तरी पोर्ट ब्लेअर इथल्या सेल्युलर जेलला भेट द्यावी आणि या तुरुंगात आयुष्याचं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करावी, असं आवाहनही पर्रीकर यांनी केलं. देशाच्या पूर्व किनारपट्टीची सीमा असणाऱ्या अंदमान निकोबार बेटाच्या अविरत विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. पर्रीकर यांनी सेल्युलर जेलमधल्या शहीद स्मारकावर पुष्पांजलीही अर्पण केली. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 10 वर्ष कारावास भोगला होता त्या कोठडीलाही त्यांनी भेट दिली. नागपुरात सक्करदरा चौक इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम गीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वतंत्र भारताचं रूपांतर सुराज्य भारतात करण्याच्या दृष्टीनं भ्रष्टाचारमुक्त आणि शक्तिशाली भारत बनवण्याचा भाजपा सरकारचा संकल्प असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मेजर मनिंदर सिंग बिट्टा, आमदार अनिल सोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हजारो विद्यार्थी या समूह गायनात सहभागी झाले होते. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. भारताचा स्वातंत्र्य संग्राम अखेरच्या टप्प्यात असताना महात्मा गांधीजींनी चले जाऊची हाक दिली आणि खेड्यापाड्यातला सामान्य माणूस पेटून उठला. या घटनेचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ उर्फ भाऊ लकेश्री आजही पराक्रमांच्या रोमांचकारी अनुभवांनी भारावून जातात. पाहुयात त्यांची संघर्षगाथा. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातलं नाते हे गाव बाणेदार व्यक्तिमत्वाचे सी.डी. देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचं जन्मगाव. याच गावातून रघुनाथ उर्फ भाऊ लकेश्री यांनी स्वातंत्र्य संग्रामाची मशाल पेटवली. 9 ऑगस्टच्या क्रांतीनंतर प्रमुख नेत्यांना धरपकड झाल्यानंतर एस.एम. जोशी, नानासाहेब पुरोहित आणि इतर शिलेदारांना मुंबईच्या रस्त्यावरून कोकणची वाट दाखवणाऱ्यांपैकी भाऊ लकेश्री यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. महाड इथं कचेरी ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चावर गोळीबार झाला. यात 5 जणांना हौतात मिळालं. यावेळी भाऊ मोर्चाच्या शेवटी होते. ते मोर्चातून कोणीही माघारी जाऊ नये हे आवाहन करण्यासाठी. त्यामुळे त्या 9 तारखेला हे सगळे पुढारी जे होते ना ते अशा पंचतारांची झाडीमध्ये नव्हते. त्यांचे श्रीमंत मित्रांच्या घरी एक पुढारी उतरत आणि त्याच्यामुळे ते सगळे पकडले गेले. आम्हाला कोण पकडणार उंदरा ना. आम्ही बरोबर गेलो. त्यामुळे तुम्हाला समजा एस.एम. जोशी पण होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भाऊंना अनेकांचा सहवास लाभला. अनेक ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन मिळालं. हे सांगताना 106 वर्षांचे भाऊ लकेश्री आजही त्या भारावलेल्या क्षणांनी उल्हासित होतात. स्वातंत्र्य चळवळीत सामान्य माणूस कधी आणि कसा सहभागी झाला हे सांगतानाच बाबू गेनूंच्या हौतात्म्याचे ते साक्षीदार असल्याचा भाऊंना अभिमान वाटतो. देशाच्या विकासात तरुणांच्या सहभागाविषयी भाऊ आग्रही आहेत. तुम्हाला करायचं असेल की पहिल्याने लोकांमध्ये जातीभेद घालवले पाहिजे. एक पहिली गोष्ट. दुसरी हे जे भाऊ श्रीमंत बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या संपत्त्या कायद्याने जमा केल्या पाहिजे सरकारच्या. म्हणजे भिकारी नाही त्यांना करायचे पण काही ज्यांना सक्षम असं म्हणजे विनाकारण वाढलेले पैसे ठेवलेले त्यांच्या वाटून टाका लोकांना. भाऊ लकेश्री यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या लक्षणीय आणि रोमांचकारी योगदानाविषयी जाणून घेतल्यानंतर आजच्या पिढीच्या देशाविषयीच्या जाणीवा अधिकाधिक समृद्ध होतील. सावित्री नदी पूल दुर्घटनेतील जयगड मुंबई या दुसऱ्या एसटी बसचा सांगाडा अपघातस्थळापासून 400 मीटर्स अंतरावर असल्याचं आज आढळून आलं. त्यानंतर दुपारपासून ही गाडी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. बस ओढणारी केबल पुन्हा दुसऱ्यांदा तुटल्यानं बस बाहेर काढण्याचा प्रयत्न फसला. आता नदीच्या दुसऱ्या तीरावरून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मात्र एसटी बाहेर काढण्याची मोहीम उद्यावर जाण्याची शक्यता अधिक आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बसचा सांगाडा मिळाला त्या ठिकाणाभोवती एनडीआरएफच्या बोटी तैनात आहेत. केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती आणि नगरविकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी आज स्मार्ट गंगा सिटी योजनेचा प्रारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला. स्वच्छ गंगा राष्ट्रीय योजनेअंतर्गत या योजनेच्या पहिल्या टप्प्यात हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा, वृंदावन, वाराणसी, कानपूर, इलाहाबाद, लखनौ, पटना, साहिबगंज आणि बराकपूर या शहरांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात या शहरांमध्ये पायाभूत सुविधा आणि सांडपाणी प्रक्रियेची कामं करण्यात येणार आहेत. केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा यासाठी या योजना प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज अलिबाग इथं दिले. रायगड जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रित समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्राच्या अमृत योजनेमुळे गरिबांना औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त दरात मिळणार आहेत. यासाठी जिल्हा रुग्णालयालगत औषध दुकानासाठी जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं गीते यांनी यावेळी सांगितलं. अपघात विमा योजनेचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसंच कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत तरुणांना विविध उद्योगांमध्ये लागणाऱ्या तंत्रज्ञानाची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीला आमदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. अवयवदानाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिन साजरा करण्यात येतो. एका व्यक्तीनं अवयवदान केल्यास त्यातून साधारणतः 7 व्यक्तींना जीवनदान मिळू शकतं, तर 35 जणांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा शक्य आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसाचा काही भाग, आतडं, बोन मॅरो आणि नेत्र या अवयवांचं प्रत्यारोपण शक्य आहे. हृदय आणि यकृतांच्या रुग्णांची संख्या वाढली असून प्रत्यारोपणाची गरज भासत आहे. रुग्णांची संख्या जास्त आणि अवयवदाते कमी अशी परिस्थिती असल्यानं याबाबत जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे. गेल्या 10 वर्षात 745 लोकांनी मृत्यूनंतर अवयवदान केलं आहे अशी माहिती पुढे आली आहे. याबाबतचा कायदा 1994 मध्ये अस्तित्वात आला. जुन्या रूढी आणि अंधश्रद्धा बाजूला सारून समाजानं पुढे यायला हवं यासाठी राज्यात ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोलापूर इथं अश्विनी मेडिकल महाविद्यालयाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यामध्ये विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसंच ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आली. नागपूर इथंही जनजागृती रॅली काढण्यात आली. मरणोत्तर आपल्या शरीरातील अवयवांचा उपयोग गरजू रुग्णांना झाल्यास त्यांना नवजीवन लाभेल, तसंच इतरांना जीवनाचा निर्भय आनंदही मिळवून देता येऊ शकेल. हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अवयवदान दिन करणाऱ्या दात्यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आकाश कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच 15 ऑगस्टपासून महाअवयवदान दिन अभियान सुरू होत असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी यावेळी केलं. लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि उत्तम वक्ते प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांची आज 118वी जयंती. पत्रकारितेचा वसा कायम ठेवून त्यांनी या क्षेत्रात बहुमूल्य कार्य केलं. सामाजिक बांधिलकी, उपेक्षित, वंचितांसाठी त्यांनी आवाज उठवला. अत्रे यांनी केलेल्या विपुल लेखनानं मराठी साहित्याला समृद्ध केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अत्रे हे प्रमुख नेते होते. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विलेपार्ले इथं झालेल्या एका विशेष समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि रसिक उपस्थित होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी स्पर्धेत भारताची अर्जेंटिनाबरोबर लढत सुरू आहे. महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत निर्मला शेरॉनचं कसब पणाला लागणार असून बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सुमित रेड्डी आणि मनु अत्री या जोडीची लढत उद्या पहाटे होणार आहे. भारताची आघाडीची महिला स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल हिनं PSA ऑस्ट्रेलियन खुली स्क्वॉश स्पर्धा जिंकली आहे. तिनं अंतिम फेरीत इजिप्तच्या मयार हानी हिचा 10-12, 11-5, 11-6, 11-4 असा पराभव केला. या विजयामुळे डार्विन इथं परवापासून सुरू होणाऱ्या जागतिक दुहेरी स्पर्धेसाठी दीपिकाचा आत्मविश्वास वाढायला मदत होणार आहे. या स्पर्धेत ज्योत्स्ना चिनप्पासोबत महिला दुहेरीत तर सौरव घोषबरोबर मिश्र दुहेरीत ती खेळणार आहे. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 26. नागपूर 31 आणि 25. पुणे 29 आणि 22. औरंगाबाद 28 आणि 22. नाशिक 26 आणि 22. कोल्हापूर 27 आणि 22. रत्नागिरी 29 आणि 25. सोलापूर 30 आणि 22. आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात विकासाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारचा परस्पर संवादावर भर. केंद्रीय मंत्री. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी 3 दिवसांच्या भारत भेटीवर. अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर होणार चर्चा.
पाकव्याप्त काश्मीरवर दावा सांगण्याच्या भारताच्या भूमिकेचं बलोच रिपब्लिकन पार्टीकडून स्वागत. सैनिकांनी केलेला त्याग सदैव स्मरणात ठेवला तरच देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, मनोहर पर्रीकर. सावित्री पूल दुर्घटनेतील जयगड मुंबई ही दुसरी बस सापडली, बस बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न. पत्रकारिता, चित्रपट, नाट्य, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात लीलाया संचार करणारे आचार्य यात्रे यांच्या जयंतीदिनी राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारताची आघाडीची स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल हिनं ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. समाजातल्या दुर्लक्षित आणि मागासलेल्या समाजाच्या उत्थानासाठी सामाजिक न्याय विभागाची धोरणं, उपक्रम आणि भावी योजनांविषयी माहिती देण्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.